विद्यार्थी मित्रो, पाठीमागच्या पिरियडला आपण राज्यशास्त्राचं स्वरूप आणि व्याप्ती हे पाहिलेलं होतं. आज आपण राज्यशास्त्राचं महत्त्व या टॉपिकवर चर्चा करणार आहोत. टीपेसाठी राज्यशास्त्राचं महत्त्व विचारलं जाऊ शकतं आणि त्या अनुषंगानं या टॉपिककडं विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. राज्यशास्त्राचं स्वरूप आणि व्याप्ती पाहिल्यानंतर राज्यशास्त्राचं महत्त्व प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात किती महत्त्वाचं आहे हे स्पष्ट झालेलंच आहे. प्रत्येक देश आज एक कोणती तरी आयडियॉलॉजी घेऊन आपली शासन पद्धत, आपली राज्यघटना, आपले एकंदरीत राजकीय दृष्टिकोनातून ज्या ज्या काही गोष्टी आहेत याची परिपूर्ती करत असलेलं दिसून येतं. प्रत्येक देशाला या शासन संस्थेच्या द्वारे समाजाचं, प्रत्येक व्यक्तीचं एक हित, कल्याण साधावं लागत असतं हे स्पष्ट झालेलं आहे. आणि त्या अनुषंगानं आज आधुनिक काळात राज्यशास्त्राच्या अभ्यासाला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. 19व्या शतकात राज्यशास्त्राला आणि राज्यशास्त्राच्या अभ्यासाला अधिक चालना मिळालेली होती. परंपरागत राज्यशास्त्राचा अभ्यास आता सैद्धांतिक आणि वास्तववादी दृष्टिकोनातून होऊ लागलेला आपल्याला दिसून येतो. या अनुषंगानं आज बहुसंख्य देशातील जी काही विद्यापीठं आहेत त्या विद्यापीठातून राज्यशास्त्राचा शास्त्रीय अभ्यास अशा या दृष्टिकोनातून, संशोधनात्मक दृष्टिकोनातून होत असलेला आपल्याला दिसतो. राजकीय तत्वे, राजकीय सिद्धांत, वेगवेगळ्या राजकीय विचारप्रणाली, राजकीय संस्था, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समस्या, वेगवेगळ्या शासन पद्धती, राजकीय वेगवेगळ्या क्रिया प्रक्रिया, राजकीय संकल्पना या बाबतीत आज अगदी मुद्देसूद पद्धतीनं, अगदी शास्त्रीय पद्धतीनं चर्चा, व्याख्यानं, परिसंवाद, परिषदा घेऊन आज राज्यशास्त्राचं अध्ययन होत असलेलं आपल्याला दिसून येतं. किंबहुना तसं संशोधन आता युद्ध पातळीवर सुरू असलेलंही आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळं राज्यशास्त्राच्या अभ्यासाला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे असं म्हणायला काय हरकत नाही. या अनुषंगानं आज जगात आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक वेगवेगळ्या सोसायट्या, अनेक वेगवेगळ्या शिक्षण संस्था, अनेक वेगवेगळे जी काही विद्यापीठं आहेत, नामांकित विद्यापीठं आहेत, या विद्यापीठामध्ये या राज्यशास्त्राचा एक शास्त्रीय आणि वास्तववादी दृष्टिकोनातून अभ्यास होत असलेला आपल्याला दिसतो. उदाहरणार्थ इंग्लंडमध्ये फेबियन सोसायटी किंवा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स, रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स, पॉलिटिकल स्टडीज असोसिएशन ऑफ द युनायटेड किंगडम अशा संस्थांमधून इंग्लंडमध्ये राज्यशास्त्राचा अभ्यास आपल्याला सुरू असलेला दिसून येतो. त्यानंतर अमेरिकेमध्ये अकॅडमी ऑफ पॉलिटिकल सायन्स, अमेरिकन अकॅडमी ऑफ पॉलिटिकल सायन्स असोसिएशन, अमेरिकन सोशल ऑर्गनायझेशन इत्यादी संस्थांतून अमेरिकेत सुद्धा राज्यशास्त्राचा अभ्यास होत असलेला आपल्याला दिसतो. सोव्हिएत रशियामध्ये मॉस्को स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल रिलेशन, त्याच्यानंतर फ्रान्समध्ये सोसायटी द इकॉनॉमिक पॉलिटिकल अँड पॉलिटिकल सायन्स असोसिएशन, त्यानंतर स्वित्झर्लंडमध्ये स्विस पॉलिटिकल सायन्स असोसिएशन, बेल्जियममध्ये इन्स्टिट्यूट ऑफ बेल्जे द सायन्स पॉलिटिकल अँड पॉलिटिकल लॉजिस्ट इन्स्टिट्यूट, चीनमध्ये पॉलिटिकल सायन्स इन्स्टिट्यूट बीजिंग, हंगेरीत पॉलिटिकल अकॅडमी ऑफ द हंगेरियन, जपानमध्ये सोसायटी फॉर एशियन पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक स्टडीज इन जपान, भारतामध्ये
गोखले अर्थशास्त्र संस्था पुणे, इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड पॉलिटिकल रिसर्च इत्यादी संस्थांमार्फत राज्यशास्त्राचं संशोधन आणि अध्ययन सुरू असलेलं आपल्याला दिसून येतं. साधारणतः या सगळ्यावरून असं स्पष्ट होतं की या सामाजिक शास्त्राला आज किती महत्त्वाचं स्थान आहे. असलंच पाहिजे, कारण प्रत्येक व्यक्ती आज राजकीय प्रक्रियेमध्ये, राजकीय प्रक्रियेच्या वेगवेगळ्या ज्या काही पैलू आहेत, बाजू आहेत, त्या सगळ्यामध्ये सहभागी झालेला आपल्याला दिसून येतो, किंबहुना सहभागी व्हावंच लागतं. आणि यामुळं प्रत्येक व्यक्तीला एक विशिष्ट असं अधिष्ठान, त्याचं व्यक्तित्व विकसित करण्यासाठी, त्याला आपलं सर्वांगीण विकास करण्यासाठी आज या सामाजिक शास्त्राचा नितांत उपयोग होत असलेला दिसून येतो. राज्यशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. अर्थात हे इसवी पूर्व काळात अरिस्टॉटल यानंच सांगितलेलं आहे. अगदी तेव्हापासून, इसवी पूर्व काळापासून ते अप टू डेट आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून राज्यशास्त्र व्यक्तीच्या किती जवळ आलेलं आहे, किती ते गरजेचं आहे हे आपल्याला दिसून येतं. इतर सामाजिक शास्त्राप्रमाणे राज्यशास्त्राच्या मानवाच्या सर्वांगीण विकासास उपयुक्त असणाऱ्या अनेक घटकांचा विचार हा राज्यशास्त्रामध्ये केला जातो. मानवी जीवन स्वयंपूर्ण आणि सुखी करायचं असेल तर राज्यशास्त्राचा अभ्यास करणं आवश्यकच आहे. मानवाच्या राजकीय जीवनाचा अभ्यास करण्यासाठी साधारणतः राज्यशास्त्र उपयुक्त ठरतं. राज्यशास्त्राला किंवा राज्यशास्त्रामध्ये राज्यसंस्था, शासन संस्था, राज्याची कर्तव्य, कार्ये, नागरिकांचे हक्क, नागरिकांची कर्तव्ये, कायदा, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, राज्यघटना, राजकीय पक्ष, लोकमत यांचा प्रामुख्याने अभ्यास केला जातो. आणि या सगळ्याशी प्रत्येक व्यक्तीचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध येतच असतो, यावाच लागतो. त्याशिवाय त्याला आपल्याला स्वतःला एक विशिष्ट असं स्थान प्राप्तच करता येत नाही. राज्यशास्त्राच्या अभ्यासामुळं साधारणतः नागरी जीवनाचे अनेक वेगवेगळे जे काही पैलू आहेत ते पैलू हे समजून येत असतात. राज्याची वर्तमान स्थिती काय आहे, किंवा राज्याचा भूतकाळ काय होता, किंवा या दोन्हीवरून राज्याचं भविष्य काय आहे, किंवा भविष्य काळातील कर्तव्यपूर्ती काय असावी याचं ज्ञान या राज्यशास्त्राच्या अध्ययनामुळं होत असलेलं आपल्याला दिसतं. साधारणतः कल्याणकारी राज्य कसं निर्माण करायचं, किंवा त्यासंबंधी मार्गदर्शन कुठलं घेतलं पाहिजे, किंवा त्या दृष्टिकोनातून कोणती पावलं टाकली पाहिजेत, हे जर ठरवायचं असेल, निश्चित करायचं असेल तर राज्यशास्त्राशिवाय पर्याय नाही. कल्याणकारी राज्य ही 1950 नंतरची एक महत्त्वाची एक क्रांती आहे. आणि ती क्रांती यासाठी आहे की अधिकाराच्या सत्तेच्या पुढं जाऊन राज्यानं, शासन संस्थेनं, राज्यकर्त्यांनी काहीतर केलं पाहिजे, समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी काहीतर केलं पाहिजे. आणि ते काय करावं की जेणेकरून देशातील समाजातील प्रत्येक घटकाचा, नागरिकाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून जेवढं म्हणून काय करता येईल ते करण्याचे जे काही वेगवेगळे मार्गदर्शक तत्वे आहेत ती या राज्यशास्त्रातून प्राप्त होत असलेले आपल्याला दिसून येतात. आधुनिक जग हे 21व्या शतकाकडे झेपलेलं असताना राज्यशास्त्राचा अभ्यास हा अधिक गतिमान आणि उपयुक्त ठरू लागलेला आपल्याला दिसून येतो. प्रगत असू दे देश, किंवा अप्रगत असू दे, किंवा विकसनशील असू दे, अशा सर्व राष्ट्रांची संख्या जवळजवळ 200च्या पुढं असलेली आपल्याला दिसते. आणि अशा याच्यामध्ये राज्यशास्त्राला एक महत्त्वपूर्ण भूमिका पूर्ण करावा लागणार आणि ते करत आहे. तिसऱ्या जगातील जी 158 अप्रगत राष्ट्र आहेत ती आपल्या प्रगतीसाठी या दृष्टिकोनातून प्रयत्नशील असलेले दिसतात. प्रगत राष्ट्रामधील शासन पद्धती,
राजकारण आणि कल्याणकारी कार्य यांचा अभ्यास जसा महत्त्वाचा आणि आवश्यक मानला जातो, तसा प्रत्येक राज्याला इतर राज्यांचा अभ्यास करून प्राप्त परिस्थितीशी संयुक्त ठरणारा मार्ग स्वीकारणं आज गरजेचं होऊन बसलेलं आहे. आणि त्यासाठी राज्यशास्त्राच्या अभ्यासाची नितांत गरज आहे. तिसऱ्या जगातील लोकांना, विशेषतः राज्यकर्त्यांना विविध राजकीय शासकीय पद्धतींचा आणि विचारप्रणालीचा अभ्यास हा करावाच लागतो, किंबहुना तो गरजेचा आहे. भारत हा विकसनशील देश आहे आणि तो तिसऱ्या जगातील देश मानला जातो. 100पेक्षा जास्त म्हणजे जवळ 130 कोटी पेक्षाही जास्त लोकसंख्या असलेल्या या देशात आपल्या स्वयंपूर्तीचा आणि स्वयंशासनाचा साकल्याने विचार करावा लागेल. आणि त्यामुळं प्रत्येक भारतीय जनता ही सुशिक्षित, सुजाण, सुसंस्कृत आणि सुखी व्हायचे असेल तर त्याला कल्याणकारी राज्याची वाटचाल करणे गरजेचं आहे. आणि या दृष्टिकोनातून प्रामुख्याने त्याला राज्यशास्त्राची जोड घ्यावी लागेल किंवा राज्यशास्त्राचा अभ्यास आणि त्या अनुषंगानं जी काही मार्गदर्शक जी काही तत्व आहेत किंवा मार्ग जे काही आहेत या मार्गांचा अवलंब करून अधिकाधिक देश कसा विकसित होईल किंवा देशातील जास्तीत जास्त लोकांचं कल्याण, हित कसं साधलं जाईल याकडं प्रत्येकानं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. अशा सर्वच देशामध्ये, मग तो देश प्रगत असू दे, अप्रगत असू दे, विकसनशील असू दे किंवा विकसित असू दे, त्यांना राज्यशास्त्राच्या अभ्यासाची गरज ही आवश्यक आहेच. राज्यशास्त्रात अनेक वेगवेगळ्या राजकीय विचारप्रणालींचा आणि शासन पद्धतींचा सांगोपांग प्रामुख्याने अभ्यास केला जातो. त्यामुळे कोणती शासन पद्धत योग्य आहे, कोणती शासन पद्धत किती अयोग्य ठरलेली आहे, ती का अयोग्य ठरलेली आहे याचं ज्ञान जर घ्यायचं असेल तर राज्यशास्त्राशिवाय पर्याय नाही. सामान्यतः जगामध्ये आता अनेक वेगवेगळ्या राजकीय प्रणाली आपल्याला पाहावयास मिळतात. त्यामध्ये प्रामुख्याने साम्यवाद आहे, समाजवाद आहे, नाझीवाद आहे, फॅसिस्टवाद आहे, श्रमिक संघवाद आहे, गांधीवाद आहे, लोकशाही आहे, उदारमतवाद आहे, अराज्यवाद आहे, दहशतवाद आहे, जमातवाद आहे. अशा अनेक राजकीय विचार प्रणाली ज्या काही आहेत की ज्यांचा स्तोम की ज्यांचं विचार हे अलीकडच्या या राजकारणामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. त्याचं अध्ययन होणं गरजेचं आहे. ते का तसं आहे, का ते बदललं पाहिजे किंवा ते का स्वीकारलं पाहिजे किंवा त्यामध्ये कोणते बदल आणले पाहिजेत, त्यानुसार आपण कोणती पावलं टाकली पाहिजेत, या सगळ्यांचं अध्ययन करायचं असेल तर राज्यशास्त्रात ते अध्ययन होत असतं. आणि त्यामुळं ते एक आपल्या निगडीत आहे असंच म्हणावं लागेल. साहजिकच अभ्यासकाला अनेक वेगवेगळे राजकीय दृष्टिकोन पडताळून पाहावे लागतात, त्यांचं मूल्यांकन करावं लागतं आणि मग निष्कर्षापर्यंत पोहोचावं लागतं. यामुळं या आधुनिक काळात किंवा आधुनिक काळातल्या या राजकीय विचारप्रणालीत प्रत्येक व्यक्तीला सहभागी किंवा समाविष्ट व्हावं लागतं. आधुनिक राज्याचं कार्यक्षेत्र हे फार व्यापक ठरलेलं आहे. राज्यावर आणि त्याचबरोबर प्रत्येक देशावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आणि समस्या या येऊन पडलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक राज्याचं कार्य, भूमिका याही वाढलेल्या आहेत. तिसऱ्या जगातील राज्यांपुढं, देशांच्या पुढं अनेक प्रश्न उभे आहेत. साहजिकच अशा राज्यसंस्थेला औपचारिक आणि अनौपचारिक अशा दोन्ही प्रकारची कार्य करावी लागतात. अर्थात या सर्व कार्यांचा आणि क्रियाप्रक्रियांचा उहापोह जो आहे तो राज्यशास्त्रातच केला जातो आणि त्यामुळं राज्यशास्त्र हे प्रत्येकाशी घनिष्ठाने निगडीत आहे असं म्हणायला काय हरकत नाही. राज्यातील अंतर्गत कलह असू देत, संघर्ष असू देत, यादवी असू देत, त्याचबरोबर राज्यात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य असावं, ते सरकारनं कसं करावं किंवा त्या दृष्टिकोनातून कोणती पावलं टाकली पाहिजेत
राज्याच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करून आंतरराष्ट्रीय शांतता कशी प्रस्थापित केली पाहिजे, त्या दृष्टिकोनातून कार्य शासनानं कोणतं करावं, शासनाच्या कोणती त्या दृष्टिकोनातून पावलं पडली पाहिजेत, या सगळ्याबद्दलचं विवेचन अभ्यास हा राज्यशास्त्रामध्ये केला जातो. आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित करून मैत्रीचे आणि सामंजस्याचे संबंध प्रस्थापित करावे लागतात. प्रत्येक देशाला या दृष्टिकोनातून पावलं टाकावी लागतात. प्रत्येक देश आज वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपल्या देशाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने अशा प्रकारच्या अनेक देशाशी मैत्री, करार, मदार करावे लागतात आणि त्यानुसार देशाची प्रगती करावी लागते. अर्थात दोन जागतिक महायुद्धानंतर प्रत्येक राष्ट्राला आज मानवतेची, बंधुतेची आणि शांततेची जे काय गरज आहे, महत्त्व जे आहे ते आज पटू लागलेलं आपल्याला दिसतं. तिसरं महायुद्ध होणं आज कोणालाही न परवडणारं आहे. किंबहुना तिसरं महायुद्ध यदाकदाचित झालंच तर अखिल मानव जातच या पृथ्वीवरून नष्ट होऊ शकते. एवढी विध्वंसक अशी वेगवेगळी शस्त्रास्त्र किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या युद्धाच्या भूमीवर तयार झालेल्या आहेत. कोणीही शिल्लक राहणार नाही अशी विध्वंसक शस्त्रसामुग्री आज प्रत्येक देशानं डेव्हलप केलेली आहे. मग तिसरं महायुद्ध हे विध्वंसक असणार याबद्दल शंका नाही, पण ती होऊ नये त्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय संस्था निर्माण झालेल्या आहेत, त्या प्रयत्न करत आहेत आणि त्या कोणत्या दृष्टिकोनातून कार्यरत असल्या पाहिजेत किंवा कोणती तत्व स्वीकारली पाहिजेत याबद्दल आज राज्यशास्त्र एक विशिष्ट असं मार्गदर्शन करत असलेलं आपल्याला दिसून येतं. मग आंतरराष्ट्रीय संबंध हे खरोखर सलोख्याचे, मैत्रीचे निर्माण झाले पाहिजेत आणि त्यानुसार शांतता, मानवता, बंधुता, सहजीवन, सहकार्य या गोष्टीचं महत्त्व पटवून देण्याचं काम आज राज्यशास्त्र अवहायतपणे करत असलेलं आपल्याला दिसून येतं. साधारणतः बर्नार्ड शॉ यांनी असं म्हटलेलं आहे की युद्धामुळं मानवी संस्कृतीचा नाश होईल. या उलट शांतता, सहकार्यामुळं मानवी संस्कृतीचं रक्षण होईल, संवर्धन होईल आणि याविषयीचं मार्गदर्शन आज राज्यशास्त्रच आणि राज्यशास्त्राच्या अभ्यासामुळंच होत असेल किंवा होऊ शकतं असं म्हटलेलं आहे. थोडक्यात आंतरराष्ट्रीय संबंध, आंतरराष्ट्रीय शांतता, विश्व बंधुत्व, मानवतावाद या गोष्टीचं ज्ञान राज्यशास्त्राच्या अभ्यासामुळंच होत असलेलं आपल्याला दिसून येतं. आधुनिक जगात प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या तरी राजकीय संस्थेशी निगडीत असते. प्रत्येक व्यक्ती, मग ती कोणत्याही देशाची असो, तिला त्या देशाच्या सार्वभौम सत्तेखाली राहावं लागतं. त्या राज्याच्या नियंत्रणाखाली राहूनच तेथील नियमांचं पालन करावं लागतं आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्यास राज्य शासन शिक्षा करू शकतं. प्रत्येक व्यक्तीचा राज्याशी आणि तेथील राज्यकारभाराशी हरघडी संबंध येत असतो. अर्थात हा राजकीय संबंध प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष असूही शकतो. प्रत्येकाला आपल्या देशाची राजकीय, शासकीय माहिती असणं गरजेचं आहे. राजकीय जाणीव असणं ही गरजेचं आहे. जागृतीही असणं गरजेचं आहे आणि हा राजकीय स्थैर्याचा मूलाधार जो आहे तो प्रत्येक व्यक्तीला किमान आपल्या देशाची राज्यघटना, आपली शासन पद्धत किंवा आपल्या देशातील असलेली कार्यपद्धती, राजकीय, शासकीय जे काही नियमावली आहेत त्यांचं ज्ञान असणं फार गरजेचं आहे आणि ते फक्त राज्यशास्त्रातच मिळू शकतं किंवा राज्यशास्त्राच्या अभ्यासामुळेच या सगळ्या गोष्टींचा उलगडा होऊ शकतो आणि या अनुषंगानं राज्यशास्त्राचं महत्त्व जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. अर्थात एक व्यक्ती किंवा एक नागरिक म्हणून राज्यशास्त्राचा अभ्यास हा मर्यादित असणं, त्यामध्ये राहून करणं फार गरजेचं आहे. राज्यकर्त्यांना राज्यशास्त्राचा अभ्यास अधिक व्यापक स्वरूपात करावा लागेल. अलीकडे काही देशात राज्यकर्त्यांना राज्यकारभाराचे तर शासन करताना प्रशासनाचे ज्ञान करून देण्यासाठी जी काही वेगवेगळी परिसंवाद, परिषदा
शिबिर कार्यशाळा घेतात त्याचा राज्यशास्त्राच्या अभ्यासाशी फार घनिष्ठ संबंध आहे. राज्यशास्त्राचे अभ्यासकच या सगळ्यांना मार्गदर्शन करू शकतात किंवा त्यासाठी अध्यापक, संशोधक, राज्यशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या, शास्त्रीय पद्धतीने विश्लेषणात्मक पद्धतीनं काम करत असलेल्या या लोकांचा आज खरोखर प्रत्येक देशाला, जगाला एक महत्त्वपूर्ण असा दिशा दाखवण्याचं काम करत असलेला दिसून येतं. थोडक्यात काय तर राज्यशास्त्राचा अभ्यासाचं महत्त्व हे संपूर्ण मानवी समाजाला, जगातल्या प्रत्येक देशाला, प्रत्येक व्यक्तीला आज अनन्य साधारण महत्त्वाचं आहे असं म्हणायला काय हरकत नाही. थँक्यू.